अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तिथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र तया आठविता महापुण्य राशी नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वरांसी पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान हरि हरि राम कृष्ण हरि 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 राजा 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 राम कृष्ण हरि 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 राम कृष्ण हरि कृष्णानंद नारायण श्रीरंग पांडुरंग कृष्णानंद नारायण श्रीरंग पांडुरंग कृष्णानंद नारायण श्रीरंग पांडुरंग हरि हरि राम कृष्ण हरि 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 राम कृष्ण हरि राम कृष्ण हरि गाता विठोबाची कीर्ती गाता विठोबाची कीर्ती महापातके जळती महापातके जळती महापातके जळती गाता विठोबाची कीर्ती गाता विठोबाची कीर्ती महापातके जळती महापातके जळती
आठवीता पाय त्याचे आठवीता पाय त्याचे आठवीता पाय त्याचे मग तुम्हा भय कैसे मग तुम्हा भय कैसे मग तुम्हा भय कैसे गाता विठोबाची कीर्ती गाता विठोबाची कीर्ती महापातके धरती महापातके धरती महापातके धरती काय वाचा मने भाव काय वाचा मने भाव काय वाचा मनी भाव काय वाचा मनी भाव काय वाचा काय वाचा मनी भाव काय वाचा मनी भाव जनी म्हणे गावा देव जनी माने गावा देव जनी माने गावा देव म्हणे गावा देव जनी म्हणे गावा देव जनी मने गावा देव जनी मने गावा देव गाता विठोबाची कीर्ती गाता विठोबाची कीर्ती महापातके जळती महापातके जळती महापातके जळती गाता विठोबाची कीर्ती गाता विठोबाची कीर्ती महापातके धरती महापातके धरती महापातके धरती पातके धरती पातके धरती घेतला सख्या मी गोविंद देऊनिया मूल घेतला सख्या मी गोविंद देऊनिया मूल घेतला सख्या मी गोविंद देऊनिया मूल घेतला सखे मी गोविंद देऊनिया मोल घेतला सखे मी गोविंद देऊनिया मोल चोर म्हणती
सखे मी गोविंद देऊनिया मोल घेतला सखे मी गोविंद देऊनिया मोल म्हणती बाई ग किती हा काळा गोरा वाटे कुणा सावळा गोरा वाटे कुणा सावळा गोरा वाटे कुणा सावळा उघड्या डोळ्यांनी मी केला चौदानच हा फुल फुल घेतला सखे मी गोविंद देऊनिया मोल घेतला सखे मी गोविंद देऊनिया मोल बाजू बंद आणि बिंदी बिजोरा वाक्यावाळे पैजण हारा वाक्यावाळे पैजणारा वाक्यावाळे पैजणारा मीराबाईने उतरून दिले अलंकार बहुमोल मोल घेतला सखे मी गोविंद देऊनिया मोल घेतला घेतला सखे मी गोविंद देऊनिया मोल चोरमनती मजल बाड कोणी आणि का तुला चोरुनी चोरमनती मजल बाड कोणी आणि का तुला चोरुनी कोटे सारे उघडाणीला पडवुनी मृदुंग ढोल ढोल घेतला सखे मी गोविंद देऊनिया मोल घेतला सखे मी गोविंद देऊनिया मोल पुंडलिक वरदे हरी विठ्ठल ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान रामकृष्ण रामकृष्ण श्री माऊली. ओम साईराज भजन मंडळ आपण या ठिकाणी आलात आणि आपली सुंदर सेवा सादर केलीत त्यासाठी श्रद्धा सबरी लेली प्रवासी भजन मंडळ आपलं खूप खूप आभारी आहे. खूप सुंदर असं सादरीकरण आणि सुंदर असं अभंग गाथा विठोबाची कीर्ती महापातके जळती. खरोखरच विठोबाची कीर्ती इतकी महान आहे की आपली पातके म्हणजे काय आपल्या ज्या मनामध्ये असणारा अहंकार जो व्यभिचार जो भ्रष्टाचार दृष्ट भावना ह्या ज्या काही दृढी आहेत त्या नष्ट व्हाव्यात हीच एक ईश्वराचरणी प्रार्थना जेणेकरून आपण या मनामध्ये आपल्या ज्या भावना वगैरे आहेत दृष्ट भावना आहेत त्याचा नाहीसा झाल्या तरच मला वाटतं आपण परमेश्वरापर्यंत पोहोचू शकतो. खरंच सुंदरचा अभंग आठविता पाय त्याचे मग दुजा भय कैसे. खरोखरच त्याचे जर आपण नामस्मरण केलं तर मला वाटतं आयुष्यामध्ये कसली आपल्या कुठलाही अडचणी येणार नाहीत. कारण की जेव्हा कृष्णाभोवती मीरा वेडी झाली कृष्णाभक्तीने मीरा वेडी झाली आणि तिने विषाचा प्याला पेली आणि ती विषाचा प्याला पचविला. संत गोरा कुंभार विठ्ठल भक्तीमध्ये इतके गुंग झाले की त्यांनी पोटच्या पोराला देखील पायदरी तुडवले. खरोखरच भक्ती एक वेळ घेऊन जन्माला येते आणि खरोखरच तुमचे सादरीकरण देखील तसंच होतं. कुठंतरी वेळ घेऊन आपल्याला ऐकायला आणि अनुभवायला मिळालं. खूप सुंदर असं सादरीकरण परंतु आम्हाला ते भावलं परंतु आमच्या लाडक्या परीक्षकांना कितपत भावलं हे थोडक्यात जाणून घेऊया. रामकृष्ण हरी. खूप सुंदर झालं कारण आमच्या दोघांचं पण तुमचं भजन झाल्या अचानक तोंडातून निघालं. क्या बात आहे. म्हणजे सुंदर खरंच झालं. आणि बुवा तुमचं विशेष करून खूप सुंदर आवाज पण आहे आणि खूप सुंदर सूर पण लागले आणि खूप सुंदर गायलं पण. कारण भजनाचं उद्देशच हा आहे की गुंग होणं मग्न होता आलं पाहिजे आणि जेव्हा स्वतः मग्न होतो तर दुसऱ्यांना आनंद मिळतोच. तर तुम्ही ते स्वतः खूप छान तुम्ही स्वतः त्याच्यामध्ये रमून गेले त्याच्यामुळे आम्हाला छान ऐकायलाही आनंद वाटला. कारण एक अभंग आहे गात जागा गात जागा गात जागा प्रेम मागा विठ्ठला प्रेम मागा विठ्ठला विठ्ठला गात जागा
तर तुम्ही असं छान, तुम्ही जसं रेल्वेमध्ये प्रवास करताना जसं गातात तितका छान आनंदाने तुम्ही आज पण गायलात. आणि कोरसचेही खूप सुंदर तुम्ही आनंद घेत तुम्ही गायलात. आमचे एकदम मनासारखं झालं आहे. त्याच्यामुळे आमचे ऋषिकेश जितेही म्हणे की मी सुद्धा आता चकवा आणि यांच्याबद्दल बोलतो, तर त्यांना विनंती करतो की तुम्ही बोला. रामकृष्ण हरी. अतिशय दादांनी सुंदर डफली वाजवली. म्हणजे असं गाणं आहे तसंच पोषक ते ठेके देत गेले. किती वाजवलं ह्याला महत्त्व नसतं, केवढं पोषक वाजवणं ह्याला महत्त्व असतं. आणि त्यासोबत आपले चकवावले दादा, क्या बात आहे, वा वा. म्हणजे काय वाटलं, मेन बुवा म्हणजे तुम्हा सर्वांनी जी साथ दिली ना उत्कृष्ट, त्यामुळे रंगत वाढत गेली. क्या बात आहे. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. खरोखरच अजून काय पाहिजे. खरं जर आपला मानांकन जे काय आहे ते इथेच आहे. कारण का एक कलाकारच हे सुंदर एवढे नामवंत कलाकार यांनी जी स्तुती केली आहे ना तीच लाख मोलाची. तुम्हाला खरोखर पुढील आयुष्यासाठी खूप खूप साऱ्या शुभेच्छा. आणि परीक्षकां माऊलींना एकच विनंती, मला वाटतं आता जशी आपण मध्ये मध्ये एक झलक दिली, मला वाटतं आम्हाला वारंवार ऐकायला खूप आवडेल. कारण की तुम्ही जर आम्हाला अशी झलक ऐकवत राहिली तर मला वाटतं आम्हाला तहान भूक काही लागणार नाही. हीच आम्ही तुमच्याकडनं एक निवळ अशी अपेक्षा करतो. खूप खूप धन्यवाद आणि सुरगत असं मार्गदर्शन. धन्यवाद 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 माऊली, आपण या ठिकाणी आलात आणि आपली सेवा सादर केलीत. मी मंडळाचे सभासद रुपेश मांजरेकर माऊली आणि राजू जाधव माऊली यांना विनंती करतो त्यांनी कृपया करून ओम साईराज भजन मंडळ, मुख्य गायक नितीन जाधव माऊली आणि सहकारी यांचा सन्मानचिन्ह, शाल आणि ज्ञानेश्वरी गाथा देऊन त्यांचा सत्कार करावा. मंडळाचे सभासद रुपेश मांजरेकर माऊली आणि राजू जाधव माऊली यांना विनंती करतो त्यांनी कृपया करून ओम साईराज भजन मंडळाचा शाल, सन्मानचिन्ह आणि सार्थ ज्ञानेश्वरी गाथा देऊन त्यांचा सत्कार करावा. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत या माऊली या मंडळासाठी. खूप खूप धन्यवाद माऊली. सर्वांना विनंती आहे की मंडळाच्या वतीने आपल्याला सार्थ ज्ञानेश्वरी गाथा देतोय, परंतु माऊली सर्वांना कळकळीची विनंती